सर्वप्रथम नमस्ते. नमस्ते. कुठून आला आज काय? फलटण शिंदेवाडी. फलटण शिंदेवाडी. हां. ह्याचं नाव काय आहे? बाजी. बाजी. काय म्हणजे आजपर्यंत त्याचं हे काय वैशिष्ट्य काय राहिले निकालाचं वगैरे काय? खोंड खालनं वरपर्यंत एकसारखा पळतो, एकसारखं स्पीड आहे, तळलं आहे खोंडाला. मोहर निकालात गाडी ओढतो चांगली. आजपर्यंत त्याचे काय गुलाल वगैरे कुठं कुठं काय? 4-5 जागेवर राहिलाय, जाईल तिथं गट पास आहे. आज कुणासोबत याचा पायरा आहे काय? कडगुंचा सुंदर आहे. कडगुंचा सुंदर. हां. ह्याच्या अगोदर जे मैदान झालं त्या मैदानात कितवा नंबर किंवा काय आलाय काय? पहिला 1 नंबर केलता आधीच्या मैदानात. त्याच्यावर परत 2-3 वेळा गट पास झालाय. आता परत आज आणलाय. आता काय बघू आज काय होते. त्याला ड्रायव्हर वगैरे? ड्रायव्हर हीच असतात आमचं. घरचं सगळं घरचंच असतं आमचं. सोडणार घरचे, ड्रायव्हर घरचा, सगळे पोरं घरचे. वासरावर शिकवलेली गाडी, खोंड वासरा शिकवलाय. म्हणजे आपली ही खरेदी आहे का? हा खरेदी आहे. आतापर्यंत काय मागतात का कोणी काय? मागितलेला पण आपल्याला काय द्यायचं नाही, त्यामुळे ठेवलाय घरी. कितीपर्यंत तरी साधारणपणे मागणी? तरी 5-6 लाख रुपयाला मागितलेला, पण आपल्याला काय द्यायचं नाही, ठेवायचा आहे घरी खोंड. पळतोय चांगला, शहाणा आहे, गरीब आहे. आपल्याकडे हा एकच आहे की असे अजून 4 आहेत आपल्याकडे आता खोंड? 4 आहेत. हा. कोणते कोणते? बाजी आहे, ह्यो शंभू आहे, बागड आहे, सूर्या म्हणून आता एक नवीन खोंड आहे. दुसरा बी चांगला पळतोय शंभू म्हणून खोंड आहे घरी. ते पण आपल्या गुलाल नंबरातला? हा, तो पण गुलालातलाच आहे. तुमचं नाव नाही सांगितलं? माझं नाव आहे प्रसाद काकडे. प्रसाद काकडे. हा. तुमचं दादा? ऋषिकेश निंबाळकर. बेवाडावर शिंदेवाडी. म्हणजे जे निंबाळकर सर आहेत त्यांच्यापैकी तुम्ही भावकीतले? हां. सरजा बैलाचे म्हणतो. भावकीतलेच आहेत, फलटणचे निंबाळकर सर. हा, ते भावकीचे. ते सगळे बरोबर. सामना झालाय का? हो, होतो की सारखा होतो. नाही पायऱ्यातनं वगैरे? पायऱ्यातनं नाही बरं का. आता त्यांचं ते जुना बैल होता तो हिरा, त्याचं चाललंय बोलणं पायऱ्याचं ह्याच्यासोबत, हिराचं. आणि ह्याच्यात काय सगळे घरचीच असतात. कोण नाही, सगळे घरचेच पोरं. हे 2 बाच आहेत, मी मामा आहे. त्यामुळे सगळे सोडणारा घरचंच आहे, सगळं घरचंच आहे. सगळे आपलीच पोरं असतात, बाहेरचं नसतं लय करून. बैलाला आमच्या बागेत जेवढा बैल टाकले तेवढा बैल पुरत नाही, खालनं खोंड वाढून पळतो बैलाला. मामा बोल ह्याचे बोल तू. आमच्या भागात जेवढी बैल आहेत ना, सगळ्या बैलांना खोंड वाढून पळतो. खालनं बैल तासाला लावणार का तर लावणार. लय स्पीड आहे खालनं, लय तळ आहे. तरी सर्वसाधारण नाही म्हटलं तरी ह्याला किती फरक हा काढू शकतो इतर गाडीपेक्षा? चांगला पळतो खालनं, लय फरक टाकतो. अंतर टाकून 2-3 टांग्याचा अंतराने गाडी लावतो. गाडीत गाडी ठेवत नाही, खालनच गाडी काढून घेतो. जसा बैल कडची गाडी पळणार असा जेव्हा जास्त अंतर लावतो पुढं. ह्याच्या सर्वसाधारण नाही म्हटलं तरी काय डाली किंवा काय 2-3 जाग्यावर राहिलाय. 4-5 चांगल्या बिनजोड आहे. त्या 5-6 बिनजोड आहेत चांगल्या गाड्या टाकल्यात. आदत लावा, आम्ही ओपनच्या गाड्याही धरतो. आदतवर आता शिक दुसरा आहे, ओपनला बी गाडी नाव सोडतो आम्ही. ह्याचं जे तुम्ही बाजी नाव ठेवलं, हे बाजी नाव कशावरून ठेवले? म्हणजे ते काय कारण असेल? बाजी करंजेपूलचा बाजी आमच्या इथं पळतो एक चांगला, त्यामुळे ह्याचं बी नाव बाजीच ठेवले. म्हणजे त्या नावावरून हे नाव ठेवलं. हो. असू द्या, चांगले. धन्यवाद. थँक्यू. ह्याच्या वळवळ करण्यावरून आपल्याला ह्याची हे समजते. अतिशय सुंदर असा आहे, आपण पाहताय बाजी. ह्याची जात काय आहे, कोणत्या प्रकारचा आहे? मैसुरी. मैसुरी दुगलमध्ये येतो. म्हणजे आपण जर खरेदी करायचा म्हटलं किंवा हे बघणारे प्रेक्षक आहेत ह्यांनी जर बघायचा म्हटलं, घ्यायचा म्हटलं तर काय बघून घेतलं पाहिजे ह्या बैलात? म्हणजे वैशिष्ट्य? लांब आहे, चांगला आहे, दिसा आहे, परत पल्ला, बहुरं सगळं बघून घेतलं पाहिजे. कांबळ नसली पाहिजे पोळीला. कांबळ पोळी म्हणजे? ही पोळी पुढं असती,
इथं मानाला खाली बर हा ती पोळी पण नसली पाहिजे, हम्म, मुतारीच्या वर भावरा नाही पाहिजे, वरती हम्म. तास लांडा पाहिजे शेपटाचा, नक्या घोड्यासारख्या अशा पाहिजेत गोल. हम्म. आपण ही सर्व या बैलामध्ये सर्व पाहतोय. आणि बाजी आपण पाहिला बाजी. एवढी बैल टाकली तेवढ्याला खोंड वाढूनच पळते. ह्याचा स्वभाव कसा या नाही म्हटलं तर बैलाचा स्वभाव महत्वाचा असतो कुठं गेलं तरी. एकदम शांत मारत घरी बैल मारत नाही कोणाला काय नाही. हा आणि असं मोकळा सोडतो कोण. हा घरी मोकळा म्हणलं तरी सोडतो, बारकी पोरही त्याच्या अंगावर बसतात, खेळतात हा. अंगावर, तरी काय नाही अडचण. महत्वाचं हे पाहिजे आपल्याला. म्हणजे जरी आपण बाहेर गेलो किंवा आपल्याला शेतकरी बैलराजा म्हणजे शेतकरी वर्ग आला तरी घरी म्हटलं तरी पोरं असतात किंवा लेडीज वर्ग असतो सगळं किंवा ladies त्यांना करतात. सगळं जमलं पाहिजे. त्याचं सगळं घरी लेडीजच करतात आणि बारकी पोरं. आणि हालचालीचा हा खोंड आपल्याला पाहायला मिळतोय. बैल पाहतोय आपण अतिशय सुंदररित्या. आणि सर्व घरातील व्यक्ती महिला किंवा मुलं ह्यांना अतिशय शांतीमध्ये खाया पाणी चारा वगैरे करत असतात. आणि त्यांना हा सांभाळून घेणारा बाजी अतिशय सुंदर. आणि हा जो आहे तो दोन्ही खांदी पळणारा असा हा बाजी आहे. मागे बाळा. अतिशय शांत आणि सुंदर असा हा बैल आहे बाजी, नाव बाजी. आणि हे सर्व आपण पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती दाखवलं जात आहे. विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती बाजी, फलटण एक्सप्रेस बाजी. फलटण एक्सप्रेस बाजी. एक्सप्रेस शिंदवाडीचा आमचा बाजी.